शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता सोमवारी ठीक 1 वाजता पीक विमा जमावण्यास सुरुवात। पीक विम्याचा दुसरा टप्पा 23,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमावण्यास सुरुवात। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज सोमवार दुपारी 1 वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात। आता हा जो पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे ते यामध्ये 23,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। यामध्ये या पिकांचा समावेश आहे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि इत्यादी पिके यामध्ये आहे। आता यामध्ये आताच बँक खाते तुम्ही तपासा, बँक खात्यामध्ये लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची अपडेट इथं समोर आलेली आहे। आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात। आता याची भरपाई कशी अवलंबून राहणार आहे, या पिकाचा प्रकार कोणता आहे, पीक तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तुमचं, काही शेतकऱ्यांना 8,000, 12,000, 18,000, काही शेतकरी बांधवांना 23,000 याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, तर इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर अखेर या बँक खात्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे। आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक ऑफ इंडिया, याचप्रमाणे इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पेमेंट जे की एअरटेल पेमेंट बँक असेल, पेमेंट बँक ग्रामीण बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, अशा विविध बँकांमध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे आणि ज्या पीक विमा फॉर्म भरताना तुम्ही बँकेचं पासबुक दिलं होतं त्यामध्ये तुमचे पैसे आले का तपासा। आता पीक विम्यासाठी 1,350 कोटी रुपयाचा निधी इथे आलेला आहे। मंजूर जो झालेला निधी आतापर्यंत वाटप 850 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि 500 कोटी बाकी राहिलेला आहे। आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहे। यामध्ये नांदेडमध्ये 95 कोटी मंजूर झालेला आहे, 60 कोटी वाटप झालेला आहे आणि 35 कोटी बाकी राहिलेला आहे। यवतमाळमध्ये 90 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप 58 कोटी झालेला आहे, 32 कोटी रुपये बाकी आहे। बीडमध्ये 85 कोटी वाटप सुरू झालेलं आहे, 85 कोटी मंजूर झालेला आहे, 55 कोटी वाटप झालेला आहे आणि 30 कोटी बाकी राहिलेला आहे। परभणीमध्ये 80 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे, यामध्ये 52 कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि 28 कोटी बाकी आहे। लातूरमध्ये 75 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, 48 कोटी वाटप सुरू झालेला आहे आणि 27 कोटी बाकी राहिलेला आहे। धाराशिवमध्ये 70 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेला आहे, 25 कोटी बाकी राहिलेला आहे। जालन्यामध्ये 65 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, 42 कोटी रुपये वाटप सुरू झालेला आहे आणि 23 कोटी रुपये बाकी राहिलेला आहे। हिंगोलीमध्ये 60 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, याचप्रमाणे यामध्ये 39 कोटी रुपये वाटप सुरू झालेला आहे, 21 कोटी रुपये बाकी राहिलेला आहे। बुलढाण्यामध्ये जे इथे 55 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। पहिली जी आपण यादी इथं बघत आहोत तर हे जिल्ह्यांची मंजूर झालेली यादी आहे। याचप्रमाणे हे वाटप सुरू झालेले 2 नंबरची आणि हे बाकी। याचप्रमाणे आता बुलढाण्यामध्ये आपण इथं बघितलेलं आहे। यानंतर इथे अकोलामध्ये 50 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 33 कोटी रुपये वाटप आणि 17 कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे। अमरावतीमध्ये 50 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 32 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि 18 कोटी रुपये बाकी राहिलेला आहे। वाशिममध्ये 45 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, 29 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि 16 कोटी रुपये अधिकही बाकी राहिलेला आहे। आता बाकी जो राहिलेला हा निधी आहे ते लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाणार आहे। यानंतर इथे आपलं वर्ध्यामध्ये 40 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 26 कोटी वाटप सुरू झालेलं आहे आणि 14 कोटी बाकी राहिलेलं आहे। नागपूरमध्ये 35 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, 23 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि 12 कोटी रुपये अधिकही बाकी राहिलेले आहे। चंद्रपूरमध्ये 35 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, 23 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि 12 कोटी रुपये बाकी राहिलेला आहे। गडचिरोलीमध्ये 30 कोटी रुपयाचं पीक विमा मंजूर झालेला आहे, 20 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे, 10 कोटी रुपये बाकी राहिलेला आहे। अहमदनगरमध्ये 30 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, 20 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे आणि 10 कोटी बाकी राहिलेलं आहे। याचप्रमाणे गोंदिया, भंडारा आणि नाशिक यामध्ये 25 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे, 16 कोटी वाटप सुरू झालेलं आहे, 9 कोटी पेंडिंगमध्ये आहे। याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा तेच आहे। यानंतर इथे आपलं धुळेमध्ये 20 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि 13 कोटी रुपये वाटप आणि 7 कोटी रुपये बाकी। नंदुरबारमध्ये तेच पोझिशन आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तीच पोझिशन आहे। यानंतर पुणेमध्ये 15 कोटी रुपयाचं पीक विमा मंजूर झालेलं आहे, 10 कोटी रुपये वाटप आणि 5 कोटी रुपये इथं बाकी। सोलापूर, सांगली, सातारा आणि
कोल्हापूर, तर या जिल्ह्यांमध्ये देखील हेच पोझिशन आहे. रायगडमध्ये 10 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. 10 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला रायगडमध्ये. पालघरमध्ये 7 कोटी वाटप आणि 3 कोटी बाकी. रत्नागिरीमध्ये 8 कोटी रुपये इथं पीक विमा मंजूर झालेला आहे. 5 कोटी वाटप आणि 3 कोटी बाकी राहिलेला आहे. ठाण्यामध्ये सुद्धा तीच पोझिशन आहे. सिंधुदुर्गमध्ये 7 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. 4 कोटी वाटप आणि 3 कोटी बाकी. मुंबई शहरमध्ये 1 कोटी रुपये मंजूर झालेला आहे. 1 कोटी देखील वाटप, बाकी काहीच नाही राहिलेलं आहे. मुंबई उपनगरमध्ये सुद्धा 1 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. बाकी काहीच राहिलेला नाही आहे निधी. आता हा जो पीक विमा आहे ते कोणाला इथं मिळत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, कांदा, जे काही यामध्ये खरीप आहे, रब्बी पीक विमा आहे ज्यांनी भरलेला आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, सर्वे झालेले आहे, त्याचप्रमाणे 50%पेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, बँक खात्याला आधार लिंक आहे, NPC मॅपिंग चालू आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, KYC बँकेचे केलेले आहे, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. आता पीक विम्याचे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक आहे का तपासा, खातं चालू आहे का तपासा, नसेल तर बँक पासबुक अपडेट चेक करून बघा. आता NPC स्टेटस तुमच्या बँक पासबुकला DBT चालू आहे की नाही चेक करा. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या बँकेची KYC केली की नाही हे चेक करा, अन्यथा तुमचे पैसे थांबू शकते. यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा पीक विम्याचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे, हे देखील तुम्हाला चेक करणे आवश्यक आहे. आता SMS द्वारे चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का. नसेल आले तर तुम्हाला पीक विमा कंपनीशी संपर्क साधायचा आहे. तर आता पीक विम्यासाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 14447, तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर कशासाठी करू शकता. ज्यांना पैसे आलेले नाहीत, पीक विम्याचे अर्ज पेंडिंग दाखवत आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, बँकेची समस्या असेल, KYC समस्या, दावा केलेल्याची स्थिती जाणून घेण्यासाठी लगेच कॉल करा. तर आज सोमवारपासून पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 23,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जमा होत आहे. यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, तर इत्यादी पिकांचा या समावेश आहे. तर आता 23,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर जमा होत आहे. आज सोमवारी ठीक 1 वाजल्यापासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमाचा दुसरा टप्पा 23,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जमा होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.